नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. सौर पंप योजनेबाबत 11 जून 2026 अनेक मोठे अपडेट्स आता समोर आलेले आहेत. राज्यात हजारो नवीन सौर पंप बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांना लवकरच याचा फायदासुद्धा मिळणार आहे. म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्ही, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत की किती नवीन सौर पंप मंजूर झालेले आहेत, सरकारने किती निधी दिलेला आहे, अर्जदार शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी बातमी समोर आलेली आहे. सर्वप्रथम आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सौर कृषी पंप योजना आणि PM कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप बसवण्याच्या कामाला आता मोठा वेग आलेला आहे, कारण की महावितरणाकडून विविध कंपन्यांना हजारो नवीन सौर पंप बसवण्याचे काम देण्यात आलेले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता शेतकरी बंधूंनो, दुसरी जी अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर मे 2026 राज्यातील 6,869 नवीन सौर पंप बसवण्यासाठी सुमारे 162 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या मंजुरीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे आणि याचाच फायदा म्हणजे प्रलंबित अर्जदार शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. ओके, आता यासोबतच आणखीन एक अपडेट आहे. ओके, याशिवाय 6,580 अतिरिक्त सौर पंपासाठी सुमारे 155 कोटी रुपयांचे स्वतंत्र काम देखील मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजेच राज्यात मोठ्या प्रमाणावर सौर पंप उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे सिंचनासाठी विजेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. ओके, यासोबतच आता सरकारच्या एका मोठ्या लक्ष्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ओके, आता सरकारचं उद्देश काय आहे, लक्ष्य काय आहे. ओके, महाराष्ट्र शासनाने पुढील काही वर्षात राज्यात तब्बल 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना दिवसा मोफत आणि अखंडित वीज उपलब्ध होऊ शकते. ओके, यामुळे होणार काय, शेतीचा खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. ओके, आता निधीबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. ओके, याबद्दल सांगायचं झालं तर राज्य सरकारने या योजनेसाठी 1,105 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान मंजूर केलेले आहे. ओके, आता या निधीमुळे होणार काय, सौर पंप योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने होणार आहे. ओके, तसेच शेतकरी मंडळींनो, अनेक शेतकरी अर्ज प्रक्रियेबाबत विचारत असतात. ओके, तर सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र शेतकरी अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात. ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत त्यांनी अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहावी. ओके, आता महत्त्वाची माहिती यासोबतच की 11 जून 2026 शासनाकडून अनुदानाच्या टक्केवारीत किंवा लाभार्थी योगदानामध्ये कोणतेही अजून तरी नवीन अधिकृत बदल जाहीर करण्यात आलेला नाही आहे. म्हणून सोशल मीडियावर बाकीच्या ज्या अफवा असतील त्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही जास्त महत्त्व द्या. ओके, आता आजच्या अपडेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकदा आपण पुन्हा पाहूया. ओके, 6,869 नवीन सौर पंपासाठी 162 कोटी रुपयांची मंजुरी झालेली आहे. 6,580 अतिरिक्त सौर पंपासाठी 155 कोटी रुपयांचे काम मंजूर झालेले आहे. राज्यात 10 लाख सौर पंप बसवण्याचे लक्ष्य आहे आणि योजनेसाठी 1,105 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झालेला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अनुदानाच्या नियमांमध्ये कोणताही नवीन अधिकृत बदल होणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच सौर पंप योजना, पीक विमा, PM किसान, कर्जमाफी आणि शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.